नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. ऑलरेडी आपलं जे AACCचे शेड्यूल जे ते आलेलं आहे, कालच आलं आहे आणि आमची पेड काउन्सिलिंग स्टार्ट झाली आहे. आधीपासूनच स्टार्ट झाली. आता खूप लिमिटेड सीट्स उरले. ऑलरेडी आमच्याकडे खूप सारे इन्क्वायरीज प्लस पेड काउन्सिलिंगसाठी मुलं आहे, तर आता खूप कमी सीट्स उरले. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर टेक्स्ट करा या नंबरला 8275518480. फक्त व्हॉट्सअपला तुमचं स्कोर कार्ड किंवा मेसेज सेंड करा की आम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे. कोणत्या स्टेटची घ्यायची आहे सांगा, की ऑल इंडिया कोटा, की MP, की कर्नाटक, की गुजरात. गुजरातचं तर आता पॉसिबलच नाही कारण ते ओपन कोटा नाही आहे. कर्नाटकसाठी थर्ड राऊंडला पॉसिबल आहे आणि MPची अजून स्टार्ट झाली नाही. तर MPसाठी तुम्ही सांगू शकतात की आम्हाला MPसाठी काउन्सिलिंग घ्यायची आहे की महाराष्ट्रासाठी घ्यायची आहे. ते फक्त एकदा क्लिअर आउट करा. मग आम्ही तुम्हाला जी काही फीज आहे ती फीज सेंड करू. तुम्हाला ते फीज पे करून नंतर आमची प्रोसेस स्टार्ट होईल. आम्हाला तुम्हाला डॉक्युमेंटेशन जे काही आहे तुमचे डॉक्युमेंट्स ते रेडी करावं लागतील आणि लवकरात लवकर आपल्याला प्रोसेस करावं लागेल. कारण आजपासून JAACCचं रजिस्ट्रेशन चालू झालं आहे आणि ते ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पण ते जास्त दिवस नाही आहे आणि आम्हाला पण प्रोसेस करायला वेळ लागतो कारण आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन पण करतो, चॉईस फिलिंग पण करून देतो. आणि हे रजिस्ट्रेशन इतकं किचकट राहतं. आणि जर तुम्ही अजून 2-3 स्टेटची काउन्सिलिंग सोबत करत असाल, जसं तुम्ही ऑल इंडिया कोटा पण करताय, महाराष्ट्र पण करताय आणि सोबत तुम्ही तुम्हाला MPचं पण करायचं आहे, तर ते इतकं सोबत पॉसिबल होत नाही. ते आपल्याला खूप किचकट जातं करायला. आणि कधी कधी आपण इकडची डेट विसरून जातो किंवा तिकडची डेट विसरून जातो, तर आपला जो नंबर लागणार होता चांगल्या ठिकाणी तो नाही लागत. म्हणून कधी पण एक काउन्सिलर तुम्ही अटेंड केलं पाहिजे. काउन्सिलरची जी थोडीफार फीज देऊन द्यायला पाहिजे, कारण काउन्सिलरला पण तेवढाच ताण राहतो. त्यांना तेवढा टाईम इन्व्हेस्ट करावा लागतो, तेवढा वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो आणि तेवढी त्यांची एनर्जी इन्व्हेस्ट करावं लागते त्या गोष्टीमध्ये. आणि एका स्टुडंट मागे 6 महिने फिरावं लागतं. काउन्सिलिंग 2 महिन्याची प्रोसेस नाही आहे, काउन्सिलिंग 6 महिन्याची प्रोसेस आहे. आपण ही थोडीफार फीकडे बघतो. आपला नंबर समजा लागणार होता महाराष्ट्राच्या चांगल्या जे नॉर्मल कोटा आहे, गव्हर्नमेंट कोटा आहे, तिच्यात लागणार होता. आणि चुकून आपल्याकडनं काही चूक झाली, थर्ड राऊंडपर्यंत आपल्याला समजलंच नाही की अरे हे कॉलेज होतं आणि आपण ते टाकलंच नाही, किंवा आपण कट ऑफ अनुसार चुकीचं प्रेफरन्स लिस्ट बनवली आणि आपल्याला जे कॉलेज चांगलं भेटणार होतं ते नाही भेटलं, तर आपल्याकडनं चुकी होऊन आपल्याला थर्ड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोटा थ्रू नाही भेटलं तर आपल्याला IQ कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटा थ्रू ते घ्यावं लागेल. म्हणजे मॅनेजमेंट कोटाचे तुमचे 3 पट फीस जातील. म्हणून कधी पण एकदा जर तुमची काउन्सिलरची फीस जाते ना, तर ते एकदा परवडतं की ते खूप कमी फीस घेतात. आता बाकी लोक 50-50 हजार घेतात, तर त्यांची वेगळी गोष्ट आहे. पण आम्ही एवढी फीस घेत नाही, आम्ही खूप कमी फीस घेतो. आम्ही का घेतो ते पण कारण आम्हाला वाटतं की मुलांची फसवणूक नको व्हायला आणि त्यांना त्यांच्या स्कोअरच्या हिशोबाने त्यांना एक बेस्ट कॉलेज भेटलं पाहिजे. आज आपण MPची तर महाराष्ट्राची तर मी ऑलरेडी बनवली की फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीच्या अनुसार तुम्ही कसं बघू शकतात सर्व फीज. आणि आम्ही सर्व जे डिटेल्स आहे तुमच्यासमोर प्रोव्हाइड केले. तुम्हाला सर्व लाईव्ह दाखवलं आहे यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर नसेल माहिती तर मी आयकॉनला लिंक टाकली, तिथं तुम्ही महाराष्ट्राची सर्व कॉलेजेसची फीज आहे जे आता आले 25-26 मध्ये कोणत्या कॉलेजला अप्रुव्हल भेटलंय, कोणतं कॉलेज नवीन आलंय, कोणत्या कॉलेजची काय फीज आहे, आता लेटेस्ट फीज स्ट्रक्चर मी तुम्हाला अपलोड केलं यूट्यूबला, तुम्ही ते बघू शकतात. आता MPचा विषय राहिला तर MPमध्ये पण आपल्याला आता 25-26चे जे लेटेस्ट फीज स्ट्रक्चर आहे ते भेटलंय. फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी फक्त महाराष्ट्राची नाही राहत, तर ती सर्व स्टेटची राहते. MP, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र सर्व स्टेटची फीज रेग्युलेटिंग राहते. UP, बिहारला पण राहते. तर त्या फीज रेग्युलेटिंग अनुसारच आपली जी फीज आहे वार्षिक फी ती ठरवली जाते. कॉलेज स्वतः ठरवत नाही, त्यांना एक ऑथॉरिटी मेंटेन करते, एक गव्हर्नमेंट राहतं त्यांचं जे त्यांची फीज ठरवते. आपल्याला वाटतं की कॉलेज ठरवतं आणि आपण कधी कधी जातो आणि कॉलेज आपल्याला काहीतरी फी सांगतं आणि आपण ते देऊन येतो. आपण कधी पण डॉक्युमेंटवर बघायचं, त्यांच्या फीज स्ट्रक्चरवर बघायचं की त्यांची काय स्पेसिफिक फीज आहे, तेवढीच आपण भरली पाहिजे. कधी कधी एक्स्ट्रा डोनेशन मागतात. आता मी तुम्हाला सांगते की MPची काउन्सिलिंग का किचकट आहे. असं नाही की तिचं रजिस्ट्रेशन किचकट आहे, रजिस्ट्रेशन तर आहेच, पण तिथले लोक जास्त किचकट आहे. जर तुम्ही कॉलेज बघायला जाणार MPला तर तुम्हाला हर एक मुलगा डोनेशन घेताना दिसेल. एजंट लोक ज्यांना आपण म्हणतो ते काउन्सिलर नाही राहत, ते एजंट राहतात. आणि एजंट आणि काउन्सिलरमध्ये खूप फरक राहतो. काउन्सिलर कधीच फसवणूक करत नाही, पण तुमची एजंट थ्रू फसवणूक होऊ शकते. तिथे तुमच्याकडनं 2-2 लाख रुपये घेतात. 2 लाख घेतल्यावर ते म्हणतात की आम्ही डोनेशन घेऊ, तुमची सीट बुक करून देऊ आणि तुम्ही निश्चिंत राहा. हे निश्चिंत राहण्याचा प्रश्न नाही राहत. माझ्याकडे ऑलरेडी इतके असून आम्ही काउन्सिलिंग करतोय. आमच्याकडे इतके स्टुडंट्स आले MPचे इतके मुलं आले की ते म्हणत होते की आमच्याकडनं डोनेशन घेतलं. आम्हाला ते म्हणत होते की सीट बुकिंग झाली आहे, पण सीट बुकिंग कुठे झाली. आम्ही तर कॉलेजला गेलो तर कॉलेजवाल्यांनी तर काही सांगितलंच नाही की आमची सीट आहे वगैरे, आमच्या नावाचं तर काही फुलफिलमेंटच नाही आहे. तर ते कसं काय म्हणतात की सीट बुक झाली आहे. आणि तो त्यांच्या एजंट त्यांच्याशी कॉन्टॅक्टच करत नव्हता ॲट द मुवमेंट जेव्हा ॲडमिशन घेण्याची वेळ आली होती. तर ही फसवणूकच राहते. म्हणजे काय होतं, तुम्ही पूर्ण कोणावर तरी निर्भर होऊन जाता की ठीक आहे आपला नंबर लागला आहे, पण तो आपला नंबर लागलेला राहत नाही. त्याला म्हणतात डोनेशन देणं. जर तुम्ही MPमध्ये जाणार तर तुम्हाला टप्प्याटप्प्यावर हीच गोष्ट दिसेल, डोनेशन द्यायची. म्हणजे काय की कोणीतरी येतं आहे आणि आपल्याकडनं डोनेशन मागते आणि म्हणते की सीट बुक करून देऊ. आता माझ्याकडे 2-3 स्टुडंट्स असे होते ज्यांना MPमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची संधी भेटलीच नाही. त्या लोकांनी डोनेशन देऊन दिलं. त्यांना विचारलं की कोणता राऊंड चालू आहे, त्यांना माहितीच नाही. त्यांना सेकंड राऊंड, फर्स्ट राऊंड, थर्ड राऊंड काही
काहीच माहिती नव्हतं, झिरो नॉलेज होतं काउन्सिलिंगबद्दल. त्यांनी फक्त फीस दिली, 2 लाख रुपये 3 लाख रुपये जे काही डोनेशन होतं BMS काउन्सिलिंगसाठी, जे BMS सीट बुकिंगसाठी ते दिलं आणि देऊन येऊन गेले घरी, निश्चिंत राहिले. जेव्हा कॉलेज रिओपन झालं तेव्हा त्यांनी कॉलेजला इन्क्वायरी केली. कॉलेजवाल्यांनी त्यांना नाही म्हणून दिलं सरळ सरळ की आमच्याकडे अशा नावाची कोणतीच बुकिंग नाही आहे. आणि कॉलेजवाल्यांनी त्यांचं जे नाव आहे ते चॉईस फिलिंगमध्ये पण टाकलं नव्हतं. तर ऑब्व्हियस आहे की जर तुम्ही लिगली जात नाही आहे तर कोणताच कॉलेजवाला तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाही. कधी पण कसं एक्सेप्टन्स होतं, जर तुम्ही इलिगली राऊंड थ्रू जात असाल, कारण कोणती पण काउन्सिलिंग जी ना ती राऊंड थ्रू होते. जर तुम्हाला डोनेशन थ्रू करायचं ॲडमिशन तुम्ही करू शकतात, पण ते आमच्याकडे होत नाही. आमच्याकडे जी काउन्सिलिंग आहे ती लिगली होते, राऊंड थ्रू होते. म्हणून जर तुम्हाला राऊंड थ्रू काउन्सिलिंग करायची आहे तरच तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, तरच आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते राऊंड थ्रू लिगल वेमध्ये तुमची चॉईस फिलिंग पण करून देऊ आणि तुम्हाला एक अलॉटमेंट लेटरसह तुमची ॲडमिशन जे आहे ते कॉलेजमध्ये करून देऊ. आता जर तुम्ही म्हणाल की डोनेशन देऊन चालेल का, माझ्याकडे खूप पैसे मी देऊ शकतो डोनेशन, तर ते आम्ही घेत नाही. तुम्ही डोनेशनसाठी पण दुसरे लोक आहे त्यांना देऊ शकतात, त्यांच्याकडनं सीट बुकिंग करू शकतात, आमच्याकडनं ते होत नाही. आता सीट बुकिंगचा विषय तो सोडला, आता आपण फीज बघू की एक्झॅक्टली काय फीज आहे MP ची. कारण MP का परवडतं, कारण महाराष्ट्रात ज्यांचा स्कोर जो आहे तो कमी आला आहे किंवा ज्यांचे रँक कमी आहे, ज्यांचा SML मध्ये खाली नंबर आहे, त्यांना वाटतं की आपला तर नाही लागत ह्या वर्षी, तर त्यांनी काय करावं, त्यांना BMSच करायचं ह्या वर्षी तर करायचंच आहे नक्की आहे. पण ऑप्शन्स काय मग आपल्याजवळ, आता ऑप्शन आहे MP, कर्नाटक आणि IQ कोटा, हे 3 ऑप्शन आहे आपल्याकडे. एकतर आपण डीमला पण ॲडमिशन घेऊ शकतो, पण डीमला पण जास्त मार्क लागतात. डीमला अराउंड 250-300 पर्यंत मार्क्स लागतात. डीमची फीस पण आपल्याला जास्त जाते. जर आपण फक्त प्रवरा किंवा दत्ता मेघे किंवा पुण्याचं DY पाटील सोडलं तर बाकी सर्वांची फीस जी आहे ती 8 लाख आहे. भारतीय विद्यापीठची पण फीस कमी आहे, पण भारतीची फीज कमी असल्यामुळे त्यांचा जो कट ऑफ आहे तो जास्त आहे. DY पाटीलचा पण कट ऑफ जास्त आहे. नंतर आपण दत्ता मेघे बघितले त्याचा पण कट ऑफ जास्त आहे. तर आपला तिथं म्हणजे जे काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे 150-200 पर्यंत नंबर लागत नाही आहे. तर आपल्याला काय ऑप्शन राहिला, आपल्याकडे ऑप्शन राहिला IQ कोटा. IQ कोटामध्ये आपल्याला 3 पट फी भरायची आहे. 3 पट फी शक्य आहे का भरणं एका वर्षात, ते शक्य असेल, पण मग आपल्याला जर बजेट कमी आहे आपला आणि आपल्याला ॲडमिशन करायचीच आहे तर कर्नाटक एक ऑप्शन आहे. कर्नाटकमध्ये काय होतं, आपल्याला 4 लाख फी भरावं लागते. 4 लाख पण जास्त होऊन जाते. फक्त ट्युशन फीस 4 लाख आणि नंतर जे हॉस्टेल मेस राहिलं ते 1 लाख वेगळं. नंतर आपल्याकडे काय ऑप्शन राहिला अजून MP. तर MP मध्ये आपल्याला बजेट कमी दिसेल. आता आपण MP ची फीस बघू. MPच्या फीजमध्ये तुम्हाला समजेल की जे अराउंड फीज आहे ते अराउंड 3 लाखापर्यंत तुम्हाला दिसेल. तर आपल्यासाठी आता एकदम सोयीस्कर ऑप्शन म्हणजे MPचा जो कट ऑफ पण आहे तो पण कमी राहतो आणि MPचा जो बजेट आहे बजेट पण खूप कमी राहतो. तर तुम्हाला हा ऑप्शन खूप चांगला राहील. डीम्ड, IQ आणि कर्नाटक सोडलं तर. कर्नाटक कोणाला परवडतं, जे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरवाले लोक आहे, पुण्यावाले लोक आहे, त्यांना कर्नाटक जवळ पडतं आणि कर्नाटकला त्यांचा नंबर लागून पण जाईल जर त्यांना थोडे फार मार्क्स चांगले राहिले तर. म्हणजे अराउंड तुमचे जर 240, 250, 260, 270 अराउंड मार्क्स राहिले तर तुमचा कर्नाटकमध्ये 2,50,000च्या कोटामध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणतो तिथला गव्हर्नमेंट कोटा, त्या कोटामध्ये पण तुमचा नंबर जो आहे तो लागू शकतो. इन शॉर्ट म्हणजे जर तुमचा स्कोअर चांगला आहे तर तुमचा तिथं 250मध्ये पण नंबर लागेल, 2,50,000मध्ये. पण तुमचा स्कोअर जर अजून कमी असेल 250च्या कमी तर तुमचा नंबर तिथं 4 लाखामध्ये लागेल. तर तुमच्यासाठी ते सोयीस्कर आहे. पण तुम्हाला जर वाटते की आपला बजेट कमी आहे आणि आपल्याला लांब गेलेलं चालेल तर तुमच्यासाठी MP पण ऑप्शन चांगलं आहे. महाराष्ट्राचे मुलं ऑलमोस्ट जे मुलं आहे ते MPच प्रेफर करतात आणि तुम्हाला वाटेल की MPमध्ये मग आपण एकटे राहू महाराष्ट्राचे, तर नाही. MPमध्ये ऑलमोस्ट 90% जी संख्या आहे, 90% जे लोक आहे, जी स्ट्रेंथ आहे ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचे मुलंच ऑलमोस्ट जे 90% आहे ते MPमध्ये शिकायला येतात, BMS करायला येतात. आता आपल्याकडे तर अलाउड आहे, आपल्याकडे ॲलोपॅथी प्लस आयुर्वेदा दोघे अलाउड आहे आणि शेवटी आपल्याला कुठून पण डिग्री घेऊन, कोणत्या पण कोपऱ्यातून डिग्री घेऊन आपल्याला महाराष्ट्रातच स्थित व्हायचं आहे, महाराष्ट्रातच प्रॅक्टिस करायला जायचं आहे. आणि कोणती पण जी डिग्री आहे ना, स्टेट मॅटर नाही करत, पण फक्त तुमचं जे आयुष गव्हर्नमेंट थ्रू तुम्हाला जे सर्टिफिकेट भेटतं आहे की तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे BMSची 5.5 वर्षाची डिग्री कंप्लीट झाली आहे, तर तेच फक्त मॅटर करतं. ते तुम्हाला स्टेट मॅटर करत नाही की तुम्ही कोणत्या स्टेटमधून करताय, महाराष्ट्रातून करताय की MPमधून करताय, काहीच मॅटर करत नाही. आणि या वर्षापासून नेक्स्ट एक्झाम लागू झाली आहे तर काहीच मॅटर करणार नाही. तुमचं स्टेट मॅटर करणार नाही किंवा तुमचं लोकेशन मॅटर करणार नाही किंवा तुमचं कॉलेज मॅटर करणार नाही. काय मॅटर करेल तर तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय करताय की नाही, बस एवढंच. आता आपण फीस बघू. फीस खूप कमी आहे, ते मी तुम्हाला एकदा दाखवून देते. आता जी कॉर्पोरेट कॉलेज आहे हे फक्त तेवढेच कॉलेज आहे. इथं आपल्याला 13 कॉलेज दिसत आहे, पण 13 कॉलेज नाही आहे, टोटल 25-30 कॉलेज आहे. पण हे कॉलेज कोणते आहे, ज्या कॉलेजेसची आतापर्यंत परवानगी भेटली आहे. परवानगी म्हणजे काय, म्हणजे ज्यांना त्यांच्या गव्हर्नमेंटने, त्यांच्या पर्टिक्युलर स्टेटच्या गव्हर्नमेंटने म्हणजे MP गव्हर्नमेंटने आता
परवानगी दिली आहे की ठीक आहे तुम्ही जे इथे राऊंड खेळू शकतात, तुम्ही तुमचं जे कॉलेज आहे ते राऊंडमध्ये टाकू शकतात. तर त्याच राऊंडमध्ये हेच कॉलेज आपल्याला आता सध्या राऊंडमध्ये दिसतील. म्हणजे फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणजे त्यांची फीज आता ऑलरेडी ठरली आहे, त्यांना त्यांचं लेटर भेटलं आहे की तुम्ही राऊंड्समध्ये राहू शकतात, त्यांना परवानगी भेटली आहे, म्हणजे हेच कॉलेज आपल्याला राऊंडमध्ये दिसतील. आता ही जी फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी ना ही सध्या अजूनपर्यंत अपडेट झाली नाही आहे का, कारण आतापर्यंत एमपीची स्टेट काउन्सिलिंग चालू झाली नाही आहे. पण ही लवकरात लवकर स्टार्ट होईल, कारण ऑलरेडी AACCचं आपल्याला कालच शेड्यूल भेटलं की आजपासून रजिस्ट्रेशन चालू होत आहे. तसंच एमपीचं पण लवकर नोटीस येईल. आता AACCचा पहिला राऊंड झाल्यावर जो आहे तो महाराष्ट्राचा राऊंड होतो आणि महाराष्ट्रानंतर लगेच एमपीचा राऊंड सुरू होतो. तर आपल्याला कधी पण नोटीस येऊ शकते. म्हणून तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर लवकरात लवकर काउन्सिलिंग घ्या, कारण तेव्हाच आम्हाला डॉक्युमेंट्स रेडी करायला वेळ भेटेल. नाहीतर मग नंतर खूप जंबल होईल, सर्वांचे काउन्सिलिंग सोबत येतील आणि मग आम्हाला तुम्हाला द्यायला वेळ राहणार नाही. म्हणून आत्ताच काय ते लवकर करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट पण पाठवता येईल. पूर्ण जी कट ऑफ अनुसार लिस्ट आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज लागणार आहे त्या अकॉर्डिंग आम्ही पूर्ण लिस्ट पाठवू, म्हणजे तुम्ही ते कॉलेज जाऊन बघू शकतात फिजिकली. म्हणून तुम्ही घाई करा म्हणजे आम्ही घाई करू आमच्या साईडने. कॉर्पोरेट कॉलेज आयुर्वेदिक सायन्स भोपाळचं जे कॉलेज आहे त्याचा ॲड्रेस इथं दिला आहे, तुम्ही वाचू शकतात. तर त्याची फीस जी आहे ती इयरली फीस त्यांची 2,13,000 आहे. इथं इयरली फीस काउंट होते. कोणत्या कोणत्या कॉलेजला ते 1.5 वर्षाची पण फीस घेतात, पण आपण इथं इयरलीच फीस बघू, कारण फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी थ्रू इयरली दिली आहे. आता नंतर डॉक्टर शंकर दयाळ शर्मा आयुर्वेद कॉलेज भोपाळचं कॉलेज आहे. इथं पण अराउंड 1,48,000 फीज आहे, म्हणजे 1.5 लाखापर्यंत जाते. नंतर जे मानसरोवरचं कॉलेज आहे, मानसरोवरची फीस पण 2,24,000 आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा काय, खूप लोक विचारतात की सर आम्हाला हे कॉलेज लागेल का, मॅम आम्हाला हे कॉलेज लागेल का. तर तुम्हाला कसं काय स्पेसिफिक कॉलेज लागेल असं आम्ही सांगू शकतो. जर तुमचा कट ऑफ कमी, जर तुमचा स्कोर कमी आणि जर इन केस कट ऑफ जास्त गेला त्या कॉलेजचा पर्टिक्युलर कॉलेजचा, तर तुम्हाला ते लागणार नाही. आणि आम्ही पर्टिक्युलर सांगूच शकत नाही की तुम्हाला LNCT लागेल की मानसरोवर लागेल की हेच कॉलेज लागेल की तेच कॉलेज लागेल. आपण पर्टिक्युलर कॉलेज सांगूच शकत नाही, कारण कट ऑफवर डिपेंड करतं सर्व गोष्ट. आणि जर तुमचा स्कोर कमी आहे तर तुम्हाला जे कॉलेज लागते ते घेऊन टाकायला पाहिजे. माझ्या मते तुम्ही उगाच हे लागेल का ते लागेल का नको करायला. आणि आपल्याला हे सांगता येणार नाही तर हे विचारूच नका की मला हे कॉलेज लागू शकतं का. नंतर आपलं ओम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे जे की बेतूलचं आहे. तर बेतूलची फीस जी आहे ती 1,70,000 आपल्याला इथं दिसते, तुम्ही इथं बघू शकतात. नंतर जे कॉलेज आहे ते पारासर आयुर्वेद कॉलेज आहे, ते पण भोपाळलाच प्रेझेंट आहे. त्याची फीज अराउंड 1.5 लाख आहे. नंतर पूर्णायू आयुर्वेदिक कॉलेज चिकित्सा एवं अनुसंधान विद्यापीठ गर्ल्स कॉलेज आहे, जबलपूरचं कॉलेज आहे. हे फक्त गर्ल्स कॉलेज आहे मेनली, याची फीस 3 लाख आहे. तर हे फक्त गर्ल्स कॉलेज असल्यामुळे गर्ल्ससाठी याचं इथं चांगले चान्सेस आहे की तुमचा नंबर लागू शकतो, कारण इथं स्ट्रेंथ फक्त गर्ल्सची आहे. म्हणून मुलींचा कट ऑफ जो आहे तो थोडा कमी जाऊ शकतो. राधारमण आयुर्वेद कॉलेज भोपाळ, त्याचं फीज आहे 1,77,600, म्हणजे अराउंड 2 लाखापर्यंत तुमची फीस जाईल. नंतर राजीव गांधी आयुर्वेद कॉलेज भोपाळ, याची फीज आहे 2,19,000. नंतर राणी दुलैया, याची फीज आहे 3.5 लाख, हे पण भोपाळचंच आहे. नंतर जे सरदार अजित सिंग स्मृती आयुर्वेद महाविद्यालय भोपाळचंच आहे, ते पण त्याची पण फीज अराउंड तुम्हाला 2.5 लाखापर्यंत जाईल. श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक रिसर्च अँड मेडिसिन, म्हणजे हे जे ते मानसरोवरचीच एक ब्रांच आपण ज्याला म्हणतो ना, त्यांची 3 ब्रांच आहे, तर त्याच्यामधलीच ही एक ब्रांच आहे श्री साई आयुर्वेद कॉलेज. तर याची पण फीज अराउंड 2.5 ते 3 लाखापर्यंत तुम्हाला जाईल. नंतर शुभदीप आयुर्वेद कॉलेज इंदोरचं, त्याची पण फीज 2.5 लाखापर्यंत आहे. विजयश्री आयुर्वेद कॉलेज, याची पण फीज अराउंड 2 लाखापर्यंत आहे. हे जबलपूरला प्रेझेंट आहे. आता मला तुम्हाला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आता खूप लोकांना वाटतं की आपण भोपाळला जाणार कसं, तर खूप ट्रेन्स अवेलेबल आहे आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन कमी बजेटमध्ये भोपाळच राहील. तुम्हाला तिथं डायरेक्ट ट्रेन राहते, तुम्ही भोपाळला जाऊन भोपाळहून तुम्हाला खूप सारे ट्रेन्स वेगवेगळ्या ठिकाणी, जर तुम्हाला इंदोर जायचं आहे, भोपाळ जायचं आहे, सिहोर जायचं आहे किंवा उज्जैन वगैरे जायचं आहे किंवा दुसरीकडे जायचं आहे, जसं बालाघाटचं कॉलेज पण खूप चांगलं आहे, ते अजून आलं नाही आहे इथं, ते पण तुम्ही एकदा रेफर करू शकतात. तर त्या कॉलेजेसला जर तुम्हाला जायचं असेल तर भोपाळवरून तुम्हाला ट्रेन्स राहते डायरेक्ट, तिथून तुम्ही जाऊ शकतात. आणि जर तुम्हाला काही पण आता शंका राहिली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. फक्त हे नका विचारू की ह्या रँकला हे कॉलेज लागेल का, कारण ते सांगणं मला शक्य होत नाही. तर तुम्ही फक्त काय तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स असतील तर ते विचारा, त्याच्यासाठी मी नक्की रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात. इट्स 8275518480. UPचं जे आयुषचं शेड्यूल आहे ते पण आउट झालं आहे. तर AACCC नंतर जे सर्व स्टेट्स आहे ते लवकरात लवकर स्टार्ट होत राहतात, काहीच डिले होत नाही. आणि ऑलरेडी स्टेट जे ते वाट बघतच राहतं की आपण कधी आयुषचं शेड्यूल ते काढू, त्यांचं ऑलरेडी सेटअप राहतं. फक्त ते वाट बघतात की जेव्हा ऑल इंडिया कोटाचं फर्स्ट राऊंड होईल तेव्हा लगेच आपण जे आहे ते आपलं डिक्लेअर करू. म्हणून तुम्ही घाई करा, फक्त वाट बघू नका. आपल्याला लवकरात लवकर जे काही येईल नोटीस आहे ती लवकर येईल. जर तुम्हाला अजून काही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटीनुसार जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते की आपलं जेव्हा गुगलचं सर्च बार राहतं ना, तिथं फक्त तुम्ही टाका की MP फीज रेग्युलेटिंग, पहिलीच साईट तुम्हाला तिथं येईल. ही जी मी साईट बघते आता,
AFRC नावाची, ही तुम्हाला तिथं पहिलीच साईट आहे, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर तिथं फीज रेग्युलेशन नावाचं वेबसाईट येते, विंडो येते, ती तुम्ही क्लिक करा. इथं तुम्ही हायर एज्युकेशन रिलेटेड, मेडिकल, पॅरामेडिकल, टेक्निकल, युनिव्हर्सिटी रिलेटेड सर्व जे फीज आहे ते बघू शकतात. मी इथं मेडिकल सिलेक्ट केलं आहे कारण आपल्याला स्पेसिफिक BMSची फीज पाहिजे. पण इथं कोर्सेस लाईक MBBS, BHMS, BMS सर्व राहतात, तर ते पण तुम्ही एकदा चेक करू शकतात. BHMS पण जर तुम्हाला MP मध्ये BHMS करायची इच्छा असेल, जर तुमचा महाराष्ट्रात लागत नसेल तर तुम्ही इथं पण येऊन BHMS करू शकतात. इथं तुम्ही फीज बघू शकतात. त्यासाठी मी ऑलरेडी दुसरा व्हिडिओ बनवेल, त्याची तुम्ही वाट बघा. जर नसेल गरजेचं तर तुम्ही इथून पण बघू शकतात, कारण आपल्याला ऑलरेडी वेबसाईट माहिती आहे, आपल्याकडे सेलफोन आहे आणि आपण जर सर्च केलं तर आपल्याला ते लवकर येऊन पण जाईल. ते लगेच येतं, इतकं काही जास्त हार्ड अँड टफ ते नाही आहे. इयर तुम्ही बघू शकतात, लास्ट इयरची पण फीज तुम्ही बघू शकतात, प्लस तुम्ही ह्या वर्षाची आणि लास्ट वर्षाची दोघींची जी फीज आहे ती तुम्ही कम्पेअर करा. जर काही बदल असेल ते बघा, लास्ट इयर कोणते कॉलेजेस होते ते एकदा बघा. ही मी आत्ताची फक्त लेटेस्ट फीज तुम्हाला सांगितली आणि ज्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग घेतली त्यांना आम्ही ऑलरेडी सर्व जे कॉलेजेसची लिस्ट आहे ते पूर्ण प्रोव्हाइड केली आहे. प्लस ज्यांच्या कॉलेजच्या वेबसाईट्सला फी स्ट्रक्चर राहतं, म्हणजे सर्वच कॉलेजच्या वेबसाईट्सला जे फी स्ट्रक्चर राहतं, तर अराउंड 25 ते 30 कॉलेजेसच्या वेबसाईटला जाऊन आम्ही त्यांचं फी स्ट्रक्चर काढून ते सर्व फी स्ट्रक्चर त्यांना प्रोव्हाइड केले. जर तुम्हाला पण ते हवं असेल तर लवकरात लवकर पेड काउन्सिलिंग असा एक मेसेज टाका, फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाका, कॉल वगैरे करू नका. डिव्हिजन वाईज म्हणजे जर तुम्हाला कोणतं पण डिव्हिजन वाईज जर कॉलेज बघायचं असेल, जसं की खूप लोक ग्वालियरसाठी बघतात, इंदोर, जबलपूर, भोपाळ, तर मी इथं ऑल सिलेक्ट केलं होतं. म्हणजे तुम्हाला जेवढे काही कॉलेजला अलॉटमेंट झाली आता, जेवढे काही कॉलेजला आता परमिशन भेटली आहे, तर त्या कॉलेज वाईज आपल्याला सर्व जे कॉलेजेस आहेत ते इथं दिसले. फक्त भोपाळचे आणि जबलपूरचे आपल्याला जास्तीत जास्त दिसले. नंतर डिस्ट्रिक्ट वाईज पण तुम्ही सिलेक्ट करू शकतात, प्लेस सिलेक्ट करू शकतात. इन्स्टिट्यूट जर तुम्हाला स्पेसिफिक इन्स्टिट्यूट बघायचं की मला हेच XYZ कॉलेज बघायचं आहे, तर त्या इन्स्टिट्यूटला पण तुम्ही इथं सर्च करून बघू शकतात की ते येतं आहे का नाही. नंतर तुम्ही स्पेसिफिक कॉलेज वाईज पण तुम्ही फीज बघू शकतात. मी ऑलरेडी तुम्हाला सर्व डिटेल्स दिले. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा, म्हणजे मला पण ते आवडेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते टॉपिक कव्हर करायला. आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मी ऑलरेडी सांगितले काय प्रोसेस आहे वगैरे. मी बघितलं की खूप लोक जे ना फक्त इन्क्वायरीमध्ये टाइमपास करताय, म्हणजे कसं की इन्क्वायरीच करता येते की माझं इथं लावू का इथं लावू, म्हणजे इथं घेऊ की इथं घेऊ, कोणती स्टेट मी सिलेक्ट करू, महाराष्ट्र, MP की कर्नाटक. तर ह्याच टाइमपासमध्ये ना तो वेळ जो आहे तो निघून जातो. म्हणजे कसं आपण फक्त विचारच करत राहतो की काय करायचं. तर आता ही विचार करायची वेळ नाही, आता तुमची निर्णय घ्यायची वेळ आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं. तुम्ही फटाफट जे काही डिसिजन आहे ना ते क्विक घ्या की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करायचं आहे, कर्नाटकमध्ये करायचं की MP मध्ये करायचं. नंतर आपल्याकडे ऑप्शन्स राहत नाही, कारण आत्ता पण खूप लोक पश्चाताप करताय की काय त्यांचं कर्नाटकचं रजिस्ट्रेशन झालं नाही. आता खूप सारे कॉल्स हे येत आहे की कर्नाटकचं रजिस्ट्रेशन होईल का, तर नाही, कर्नाटकचं रजिस्ट्रेशन जे ते आधीच झालं होतं आणि तुम्हाला आधीच जे ते डिसिजन तुम्ही घेतलं पाहिजे होतं तुमच्या स्कोअरच्या अकॉर्डिंग की महाराष्ट्रात आपल्याला लागणार नाही आहे, तर आपल्याला एक हाताशी ऑप्शन पाहिजे, ते म्हणजे कोणतं तरी दुसरं स्टेट, तर ते तुम्ही आधीच करायला पाहिजे होतं. ते आता तर पॉसिबल नाही आहे, हे तर आपल्याला पण माहिती आहे. आता ते कधी पॉसिबल होईल, डायरेक्ट नंतरच्या राऊंड्समध्ये. आता ते कोणत्या राऊंडमध्ये पॉसिबल होईल ते तर आपल्याला नंतरच समजेल, म्हणजे ते शेवटीच पॉसिबल होतं. नंतर जे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं राहतं ते नंतरच शेवटीच होतं. पण कसं होतं ना, आपला जो नंबर पहिल्या राऊंडला लागणार होता तो आता आपल्याला नाही लागणार. आपल्याला जो कॉलेज, जे चांगलं कॉलेज पहिल्या राऊंडला भेटणार होतं ते आपल्याला आता नाही भेटणार आहे, कारण तिसऱ्या राऊंडला जो कट ऑफ आहे तो कमी होईल. पण जे चांगले कॉलेजेस आहे त्यांचं ऑलरेडी सीट जे ते ऑक्युपाय झालेलं राहील. म्हणून कधी पण तुम्ही एखादं स्टेट तरी हातात ठेवा. जर तुमचा स्कोर पण चांगला आहे, जर तुमचं 300 अराउंड 300च्या वरती पण मार्क्स असतील, तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कोणत्या तरी स्टेटचं रजिस्ट्रेशन करा. आपण ऑलरेडी CET सेलचं रजिस्ट्रेशन तर केलं आहे महाराष्ट्रासाठी, पण महाराष्ट्राचा कट ऑफ जर जास्त गेला तर नंतर पस्तावा नको व्हायला. म्हणून काय करा, MPचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पण हाताशी करून ठेवा, कारण MPच्या रजिस्ट्रेशनची फीस सर्वात कमी आहे. कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा सर्वात कमी जी फीज आहे ते MPच्या रजिस्ट्रेशनची आहे. फक्त तिथं चॉईस फिलिंगमध्ये जी काही थोडीफार फीज आहे ती भरावं लागते. जेव्हा पण तुम्ही अपडेट करणार, जेव्हा पण तुम्ही चॉईस फिलिंग अपडेट करणार तेव्हा ती भरावं लागते. आणि MPचं रजिस्ट्रेशन थोडं किचकट आहे, तर ते तुम्हाला नाही जमणार. म्हणून इन केस जर तुम्हाला रजिस्ट्रेशन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकतात पेड काउन्सिलिंग थ्रू. फक्त आम्ही का, कारण आम्ही ऑलरेडी सर्व कॉलेजेस जे ते बघितले आणि खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे काउन्सिलिंगचा, MPचा. सर्व कॉलेजेस बघून आम्ही आलो आहे, ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला हे कॉलेज भेटेल, ते कॉलेज भेटेल आणि कोणतं कॉलेज चांगलं आहे. आता खूप वेळेस कसं होतं, काउन्सिलर आपल्याला सांगतो की हे कॉलेज चांगलं आहे, पण तिथे जाऊन आपण बघतो की काहीच होत नाही आहे, लेक्चर्स होत नाही आहे, कॅम्पस चांगलं नाही आहे, सर्व म्हणजे काहीच होत नाही आहे. तर ते नको व्हायला म्हणून आम्ही सर्व जे कॉलेजेस आहेत ते आम्ही स्वतः जाऊन बघून आलो आहे. आम्ही मागच्या वर्षी पण गेलो होतो, त्याच्या 3 वर्ष आधी पण गेलो होतो, मागच्या वर्षी हे बघायला गेलो होतो की तिथं काय काय अपडेट्स आले. तर म्हणून तुमची ती चुकी नको व्हायला. तुम्हाला 5.5 वर्ष घालवायचे, म्हणून कधीतरी काउन्सिलिंग चांगल्या काउन्सिलरच्या हातात दिली पाहिजे. कोणतं तरी असंच काउन्सिलर नका शोधू, सीट बुकिंगच्या नादात नका लागू. कर्नाटकचं रजिस्ट्रेशन जर तुम्हाला करायचं असेल तर ते शेवटीच होईल. आता आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. आता आपल्याकडे फक्त कोणता ऑप्शन आहे, महाराष्ट्र आणि MP. ऑल इंडिया कोटाचं पण तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर AA, CCC
साठी ऑलरेडी स्टार्ट झाले, त्याच्यासाठी पण लवकर कॉन्टॅक्ट करा कारण सीट्स फुल होत आहे. MP साठी आतापर्यंत खूप सारे स्टुडंट्स आले, आता फक्त खूप कमी सीट्स बाकी आहे. जर तुम्हाला आता लवकर करायचं असेल तर फक्त तुम्ही लवकर फीस प्रोसेस करा, म्हणजे आम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन वगैरे जे ते लवकरात लवकर अपडेट करू. ते आमच्याजवळ जे काही तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स लागतात ते आम्ही सांगू, कारण खूप वेळेस असं होतं की हे डॉक्युमेंट मिसिंग राहतं किंवा ते डॉक्युमेंट मिसिंग राहतं. तर ते ऐन वेळेस इतकं सर्व नीट होत नाही, आपल्याला ऐन वेळेस समजत नाही की डॉक्युमेंट कसं काढायचं, नंतर सर्व जंबल होऊन जातं. जी प्रोसेस आपली नीटनेटकं होणार होती ती होत नाही. म्हणून कधी पण खूप लवकर जे आपण जागं राहिलं पाहिजे, कोणतरी चांगला काउन्सिलरकडे अपडेट दिलं पाहिजे आपलं, तर आपल्याला जे काही प्रोसेस आहे ती लवकरात लवकर करता येते आणि नंतर आपली काउन्सिलिंग जी आहे ती पण नीटनेटकं होते. काही प्रॉब्लेम्स नंतर येत नाही, कारण आपल्याला MP मध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं. आपल्याला MP ची काहीच प्रोसेस माहीत नसेल तर तुम्ही नक्की आमचं काउन्सिलिंग त्याच्यासोबत जोडू शकतात किंवा ते घेऊ शकतात. आणि काही पण जर वाटलं तर तुम्ही मेसेज करू शकतात. धन्यवाद.